औंध येथे महाराष्ट्र केसरीसाठी जिल्हा निवड चाचणी पार पडली। यामध्ये जिल्ह्यातील 40 मल्लांची निवड। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न सातारा जिल्हा कुस्ती संघ यांच्या मान्यतेने औंध येथे महाराष्ट्र केसरीसाठी जिल्हा निवड चाचणी पार पडली। अंकुश गोरे युवा मंचच्या वतीने या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलं होतं। मॅट आणि मैदानी अशा दोन्ही प्रकारांमधील कुस्तीतील निवड चाचणी या ठिकाणी पार पडली। या निवड चाचणीकरता जिल्हाभरातून 210 मल्लांनी सहभाग घेतला होता। त्यामधून 40 मल्लांची निवड महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी झाली आहे। मान खटावमध्ये ही निवड चाचणी पहिल्यांदा होत असून गोरे घराण्याला कुस्तीचा वारसा हा पहिल्यापासून असल्याने आत्ताच्या आभासी दुनियेतून बाहेर येत जिल्ह्यातील युवक खेळामध्ये घडावा हा हेतू या आयोजन करण्यामागे असल्याचं अंकुश गोरे यांनी सांगितले। खरं तर औंध ही नगरी यमाई देवीची पुण्यभूमी आहे आणि या नगरीमध्ये खटाव आणि मानमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर संघाच्या वतीनं सातारा जिल्हा महाराष्ट्र केसरी चाचणी जिल्ह्यातील साधारण 210 मल्लांनी भाग घेतला आणि प्रत्येक गटातील एक विजेता आणि एक उपविजेता असे 40 मल्ल या ठिकाणाहून सिलेक्ट झालेत। खरं तर आमच्या घराला कुस्तीचा वारसा आहे। माझे बंधू सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास मंत्री हे पण कुस्ती खेळत होते। आमचे सर्व मित्र, खरं तर आमचा कुस्तीचा परिवार आहे आणि कुस्ती आमच्या घरातच आहे। त्यामुळं या मान खटावमध्ये
कुस्तीगिरांची खाण आहे. म्हणजे मान आणि खटावच्या मातीमध्ये भरपूर मल्ल आहेत की जे महाराष्ट्र केसरीपर्यंत काही जणांनी महाराष्ट्र केसरी मिळवलेला आहे. काही आता नवीन मल्ल आहेत ते महाराष्ट्र केसरीसाठी या आजच्या चाचणीमधून सिलेक्शनसाठी निघालेत. खरं तर नवीन पिढी व्यसनाच्या मागं चालली आहे आणि आभासी दुनियेच्या मागं चालली आहे. तर त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी खेळाची जोड दिली पाहिजे. आणि आमचा खरा उद्देश आहे की या भागातील मल्ल, या भागातील जुने कुस्तीचे कुस्तीगीर असतील, कुस्ती शौकीन असतील, त्या सर्वांना या चाचणीमुळे पूर्ण सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी सर्व पैलवान मंडळी, आमचे मित्र कैलासवासी संजय पाटील काका असतील, आता त्यांचे बंधू सन्माननीय धनाजी काका असतील, हिंद केसरी संतोष आबा असतील, आमच्या कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय बापू लोखंडे असतील, या सर्व मंडळींनी आम्हाला खरं तर हा बहुमान दिला की पहिल्यांदाच मान खटावमध्ये कुस्तीगीर संघ यांच्या वतीनं महाराष्ट्र केसरीसाठी जे सिलेक्शन असतं ती चाचणी घेण्याचा आम्हाला बहुमान दिला. त्याबद्दल सातारा जिल्हा कुस्तीगीर संघ यांचा आम्ही खरं तर धन्यवाद मानतो आणि हा सन्मान दिल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांचा मी सतत ऋणी राहील, कारण आमची माती कुस्तीची माती आहे आणि त्या मातीला न्याय दिल्याबद्दल आम्हा सर्वांना त्याच्याबद्दल आदर आहे. धन्यवाद. ते काय सांगाल, ही निवड चाचणी पार पडली, याच्यामध्ये महिलांचा सहभाग देखील तितकाच लक्षणीय होता. सर्वात प्रथम आज इथं महाराष्ट्र केसरीसाठी सातारा जिल्ह्याची निवड चाचणी घेतली आणि त्या चाचणीमध्ये जे स्पर्धकांनी भाग घेतला आहे त्या स्पर्धकांना सर्वात प्रथम मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. आणि मानखटाव या मातीमध्ये 2026 हे साल सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे, कारण पहिल्यांदाच 2026मध्ये मानखटावच्या मातीमध्ये महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचणीची स्पर्धा झाली आहे. त्यामुळं हे साल तुम्हा आम्हाला सर्वांच्या लक्षात राहील. आणि आज 3 जानेवारी आपलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आहे आणि आज इथे लेडीज महिला कुस्तीगीर यांची स्पर्धा इथे पार पडली. आणि आज या सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या दिवशी ह्या ज्या लेडीज इथे स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्यांनी जिथे कुस्ती आम्हाला दाखवली ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि त्या ज्या इथे खेळल्या त्या फक्त शक्य झालं आहे ते सावित्रीबाई फुलेंमुळं. त्यांना जो चान्स इथे मिळाला आहे किंवा जगामध्ये कुठेही ज्या लेडीज स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत, ज्या महिला भाग घेत आहेत त्या सावित्रीबाई फुलेंमुळे. त्यामुळे आजचा दिवस हा खूप चांगला आहे. आणि महाराष्ट्र केसरीच्या ज्या स्पर्धेमध्ये जाण्यासाठी आपल्या सातारा जिल्ह्याची निवड चाचणी झाली आणि आज इथून जी फायनल खेळली गेली त्यातून जे स्पर्धक निवडले गेले ते महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये त्यांची ॲक्च्युली ती पायरी आहे, महाराष्ट्र केसरीची ते पायरी चढली आहे. आणि इथून जे स्पर्धक जिंकतील